आहे NDTV आणि आपण पाहत आहात NDTV मराठी। नमस्कार, मी किरण गीते। NDTV मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत। महत्त्वपूर्ण बातम्या सविस्तररित्या जाणून घेणारच आहोत, पण तत्पूर्वी हेडलाईन्स। जळगावात हतनूर धरणाचे 10 दरवाजे उघडले। तापी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। 39,000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग। ठाण्यामध्ये आजही शाळा महाविद्यालयांना सुट्टी। मुंबईत पावसाचा रेड अलर्ट, पण काही भागात रात्रीपासून पावसाला उसंत। पुण्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट। शाळा महाविद्यालयांना सुट्टी, गरज असेल तरच घराबाहेर पडण्याचे आदेश। रायगडला पावसाचा रेड अलर्ट। रत्नागिरीला ऑरेंज अलर्ट। शाळा कॉलेजना सुट्टी। नाशिक गडचिरोलीलाही ऑरेंज अलर्ट। कोल्हापुरात पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ। सध्याची पाणी पातळी 44 फुटांवर। नदीकाठावरची घरही रिकामी केली। कोयना राधानगरीचे 6 दरवाजे उघडले। महाराष्ट्रातल्या पावसाळी धुमाकुळात आतापर्यंत 10 जणांचा मृत्यू। एकट्या पुण्यात 5 जणांनी गमावला जीव। लाईटच्या तारांपासून सावध राहण्याचं आवाहन। मध्य महाराष्ट्रात देशातल्या सर्वाधिक पावसाची नोंद। ताम्हिणी घाटात 560 मिलीमीटर पावसाची नोंद, तर महाबळेश्वर इगतपुरीतही रेकॉर्ड ब्रेक पाऊस। मुंबई पुणे दरम्यानच्या अनेक रेल्वे गाड्या रद्द। डेक्कन प्रगती इंटरसिटीला ब्रेक। विमानसेवेवरही परिणाम। अलिबागमध्ये बोट भरकटली। नीट यूजीच्या टॉपर्सच्या लिस्टमध्ये आता मोठा उलटफेर। टॉपर्सची संख्या 61 वरून थेट 17 वर। शेकडो जणांची सरकारी सीट गेल्यात जमा। कारगिल विजय दिवसाचा आज 25वा वर्धापन दिन। कारगिल युद्ध स्मारकाला भेट देऊन पंतप्रधान मोदी शहीदांना वाहणार आदरांजली। जागतिक क्रीडा महाकुंभाची नांदी। पॅरिस ऑलिम्पिकची आज सुरुवात। नीरज चोप्रा, PV सिंधू, अविनाश साबळेसह अनेक भारतीय क्रीडापटूंकडून मोठ्या अपेक्षा। बुलेटिनच्या सुरुवातीलाच महत्त्वाची बातमी। कोल्हापुरात पावसानं चांगलाच जोर धरलेला आहे। रात्रभर मुसळधार पाऊस सुरू आहे। काल पंचगंगेनं धोका पातळी ओलांडली असून जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झालेली आहे। जिल्ह्यातील काही महत्त्वाचे मार्ग देखील बंद झालेले आहेत। काही ठिकाणी पर्यायी वाहतूक सुरू आहे। शाळांना 2 दिवसांची सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे। कोल्हापुरात पुन्हा महापूर अशी स्थिती निर्माण झाली आहे। संपूर्ण जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे। नद्यांचं पाणी पात्राबाहेर पडलेलं आहे। राधानगरी धरणाचे स्वयंचलित 6 दरवाजे उघडलेले आहेत। त्यामुळे पंचगंगेची पातळी 44.4 फुटांवर येऊन पोहोचलेली आहे। शहरातील काही भागांमध्ये पाणी येण्यासही सुरुवात झालेली आहे। इचलकरंजीमध्ये देखील काही मार्ग बंद झालेले आहेत। चिरोळमधील काही गावांमधील नागरिकांच्या स्थलांतरास सुरुवात झालेली आहे। राधानगरी, शाहूवाडी, पन्हाळा या भागात मुसळधार पाऊस सुरू आहे। जिल्ह्यातील 500 नागरिकांचं स्थलांतर झालेलं आहे। कोल्हापूर रत्नागिरी, कोल्हापूर गगनबावडा, कोल्हापूर गारगोटी मार्गासह 40 पेक्षा जास्त मार्ग बंद झालेले आहेत। 88 बंधारे पाण्याखाली गेलेले आहेत। त्यामुळे जिल्ह्यातील 100 पेक्षा अधिक गावांचा संपर्क तुटलेला आहे। कोल्हापूर गारगोटी मार्गासह 40हून अधिक मार्ग बंद झालेले आहेत। राधानगरी, शाहूवाडी, पन्हाळा भागात मुसळधार पाऊस सुरू आहे। जिल्ह्यातील 500 नागरिकांचं स्थलांतर करण्यात आलेलं आहे। कोल्हापूर रत्नागिरी, कोल्हापूर गगनबावडा मार्ग बंद झालेला आहे। या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी कोल्हापुरातून विशाल पुजारी आपल्यासोबत आहेत। विशाल, कोल्हापूरमध्ये पावसाची स्थिती सध्या कशी आहे? किरण, रात्रभर कोल्हापुरात मुसळधार पाऊस होता। सकाळी 7 वाजल्यापासून थोडीफार उघडीप दिलेली आहे। मात्र जो सध्या पावसाची स्थिती पाहायची झाली तर गेल्या 24 तासामध्ये जवळपास 45 मिलीमीटर पाऊस इतका जिल्ह्यात झालेला आहे।
राधानगरी, शाहूवाडी, पन्हाळा या तालुक्यांमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. त्याचबरोबर इचलकरंजी, कागल, आजरा, चंदगड आणि शिरोळ या भागात देखील पावसाचं प्रमाण वाढतं पाहायला मिळतंय. इचलकरंजी परिसरामध्ये पंचगंगा नदीची पातळी जी आहे ती 68 फुटांवर पोहोचलेली आहे आणि कोल्हापूर शहरामध्ये पंचगंगा नदीची पातळी जी आहे ती 44 फुटांवर पोहोचलेली आहे. ही जी धोका पातळी पार करून सध्या पंचगंगा नदी महापुराच्या दिशेने जात असल्याचं पाहायला मिळतंय. शहरातल्या अनेक ठिकाणी घरांमध्ये पाणी जात आहे, त्यामुळे नागरिकांचं स्थलांतर रात्रीपासून सुरू झालेलं आहे. जवळपास जिल्ह्यातल्या ज्या ज्या ठिकाणी पाणी गेलेलं आहे त्या ठिकाणच्या 500हून अधिक नागरिकांनी स्थलांतर केलेलं आहे. कोल्हापुरातल्या यापूर्वीच्या महापुरामध्ये फटका बसलेल्या आंबेवाडी, चिखली या गावातल्या नागरिकांनी जे त्यांचं निवारा केंद्र आहे त्या ठिकाणी स्थलांतर झालेलं आहे. त्याचबरोबर शिरोळ भाग असेल, त्याचबरोबर काही ग्रामीण भाग असेल या ठिकाणच्या जनावरांचं देखील स्थलांतर करण्यात आलेलं आहे. कोल्हापुरातली आजची जर परिस्थिती पाहिजे झाली तर राधानगरी धरणाचे जे 6 स्वयंचलित दरवाजे उघडले आहेत त्याच्यामुळे पाण्याच्या पातळीमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पंचगंगा नदीचा जर फुगवटा जर का वाढला तर शहरासह आजूबाजूच्या परिसरामध्ये पाणी पसरण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासन सध्या अलर्ट मोडवर आल्याचं पाहायला मिळते. आज दिवसभर जर का पावसाचा जोर राहिला तर ही परिस्थिती गंभीर होण्याची स्थिती आहे. दिवसभर आज 26 आणि 27 या 2 दिवसाच्या शाळांना देखील जिल्ह्यात सुट्टी देण्यात आलेली आहे. त्यामुळे संपूर्ण परिस्थिती जर पाहिजे झाली तर कोल्हापुरात पुराची परिस्थिती ही गंभीर झाल्याचं पाहायला मिळत आहे. किरण, अगदीच धन्यवाद विशाल, तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. सांगलीत पूरस्थिती निर्माण झालेली आहे. कृष्णा आणि वारणा नदीला पूर आलेला आहे. एकीकडे कृष्णा नदी पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार सुरूच आहे, तर दुसरीकडे कोयना धरणातून 30,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे कृष्णा नदीची वाटचाल इशारा पातळीकडे सुरू आहे. कृष्णा नदीची इशारा पातळी 40 फूट तर धोक्याची पातळी 45 फुटांवर आहे. सध्या कृष्णा नदीची पातळी 36.2 फुटांवर पोहोचलेली आहे. कर्नाल रोड पूल पाण्याखाली गेलेला आहे. पाण्याची पातळी वाढत असून शेरी नाल्याच्या माध्यमातून आता कृष्णेचं पाणी शहरातील सखल भागात शिरू लागलेलं आहे. काल काकानगर परिसरातील नागरिकांनी स्थलांतर सुरू केलेलं आहे. या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी शरद सातपुते. शरद, सध्या पावसाची स्थिती काय आहे आणि किती नागरिकांचं स्थलांतर करण्यात आलेलं आहे? किरण, सांगली जिल्ह्यातील पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाची स्थिती ही कायम आहे. पाऊस जोरदार पडत आहे, संततधार सुरूच आहे. गेल्या 24 तासामध्ये 168 मिलीमीटर पावसाची नोंद ही झालेली आहे. अजूनही अद्याप पावसाची रिपरिप सुरूच आहे पाणलोट क्षेत्रामध्ये. आणि सध्या आयर्विन पुलाची जी पातळी आहे 36.2 आहे, तिथे इशारा पातळी 40 असून 45 फूट ही धोक्याची पातळी आहे. तर मिरजेतली आत्ताची पातळी आहे ती कृष्णा घाट या पुलाची 48 फुटावर पाणी गेलेलं आहे आणि 57 फूट तिथली ही धोक्याची पातळी आहे. सध्या सांगली वारणा काठचे, कृष्णा काठचे पूर सदृश परिस्थिती सध्या निर्माण झालेली आहे. सांगलीतील काकानगर असेल, सूर्यवंशी नगर असेल या ठिकाणी प्रशासनाने आधीच जिथं पाणी येण्याच्या थोड्यापूर्वीच स्थलांतर करण्याचं मोहीम राबवलेली आहे. जवळपास एक 25 कुटुंबांचं स्थलांतर केलेलं आहे. जे मिरजेतील कुर्णे वस्ती असतील, जाधव वस्ती असेल या ठिकाणी स्थलांतर केलेलं आहे. सध्या धरणातून 10,117 क्युसेक पाण्याचा विसर्ग होत आहे आणि आता 10 वाजल्यानंतर पुन्हा 15,000 क्युसेक्सपेक्षा पाण्याचा विसर्ग वाढणार आहे. आणि आलमट्टीमधून जवळपास 2,75,000 क्युसेकचा पाण्याचा विसर्ग होत असला तरी ते पाणी पुढे जाण्यासाठी इथून 72 तास लागतात. त्यामुळे पाण्याची पातळी वरून येणाऱ्या धरणातून विसर्ग वाढत असल्यामुळे पाण्याची पातळी वाढणारच आहे. आणि प्रशासनाकडून शाळांना सुद्धा या पार्श्वभूमीवर सुट्टी देण्यात आलेली आहे. धोक्याच्या पातळीच्या ठिकाणी नदीच्या आसपास सुद्धा लोकांना जाण्याला बंदी घातलेली आहे. किरण, सध्या प्रशासनाच्या वतीने. अगदीच शरद, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. सांगलीच्या शिराळा तालुक्यातील चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी कायम आहे. गेल्या 24 तासात 168 मिलीमीटर पावसाची नोंद या ठिकाणी झालेली आहे. यामुळे चांदोली धरण 88.73% भरलेलं आहे. 34.40 टीएमसी साठवण क्षमता असणाऱ्या धरणात 30.53 टीएमसी पाणीसाठा निर्माण झाला असून पाण्याची आवक सुरूच आहे. धरणातून विसर्ग वाढवून 10,117 क्युसेक पाणी वारणा नदी पात्रात सुरू करण्यात आलेलं आहे. त्यामुळे वारणा नदीच्या पाणी पातळीत आणखी वाढ झालेली आहे. वारणा नदीला पूर आला असून शेकडो एकर शेती पाण्याखाली गेलेली आहे.
11 बंधारे आणि 3 पूल पाण्याखाली गेलेले आहेत. वारणा नदीची पाण्याची पातळी वाढत असल्यानं नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहावं अशा सूचना प्रशासनाकडून देण्यात आलेल्या आहेत. तिकडे पुण्यात पावसानं विश्रांती घेतल्यानं पुणेकरांना थोडासा दिलासा मिळालेला आहे. पुराचं पाणी ओसरलंय, मात्र चिखल आणि कचऱ्याचं साम्राज्य पसरलेलं आहे. दरम्यान अनेक घरांमध्ये पाणी शिरलं होतं. पाणी ओसरल्यानंतर आता भिजलेलं साहित्य, माती काढण्याचं काम सुरू आहे. दरम्यान आजही पुण्यात ऑरेंज अलर्ट हवामान विभागानं दिलेला आहे. त्यामुळे आजही शाळांना आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे. काल रात्री खडकवासला धरण क्षेत्रातून मुठा नदी पात्रात 31,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला होता आणि आता सकाळी 7 वाजता 13,981 क्युसेक पाणी हे खडकवासला धरणातून सोडण्यात आलेलं आहे. पावसाने जरी ब्रेक घेतला असला तरी सावधगिरीचा इशारा पुणेकरांना देण्यात आलेला आहे. पुण्यात सध्या पावसाने विश्रांती घेतलेली आहे. पुण्यात अनेक ठिकाणी पाणी साचलं होतं. सखल भागामध्ये पाणी साचलेलं, आता हे पाणी ओसरायला सुरुवात झालेली आहे. हवामान विभागानं पुणे जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जारी केलेला आहे. तरी सुद्धा आज शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे. सध्या पुण्यात पावसाने विश्रांती घेतल्याचं चित्र पाहायला मिळतंय. त्यामुळे पुणेकरांना काहीसा दिलासा मिळालेला आहे. पुण्यातून आमच्या प्रतिनिधी रेवती हिंगवे आपल्यासोबत आहेत. रेवती, सध्या पावसाने पुण्यात विश्रांती घेतल्याचं चित्र पाहायला मिळतंय. तिथे चिखल माती जे साचलेलं आहे, जिथे पाणी तुंबलं होतं तिथे पाणी ओसरायला सुरुवात झाल्याचं समजतंय. सध्या चिखल माती काढण्याचं काम कसं सुरू आहे? नक्कीच किरण, आपण जसं बघू शकतो की काल रात्री 9 वाजता जवळपास 24 तासांनंतर पावसाने पुण्यात विश्रांती घेतलेली आहे आणि त्याच्यानंतर अजून देखील पावसाचा काहीही इशारा नाही आहे. परंतु पुण्याच्या हवामान खात्याने आज पुण्यात जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट दिलेला आहे. ही जरी परिस्थिती असली किरण, तरी इकडची सत्य परिस्थिती काहीतरी वेगळीच आहे. कारण आपण आत्ता पुण्याच्या सिंहगड रोडच्या एकता नगरमध्ये आहोत, जिकडे पूर सदृश्य परिस्थिती निर्माण झालेली होती आणि कमरेच्या वरती पाणी होतं. आपण जसं इकडे बघू शकतो की सगळा राडारोडा पडलेला आहे आणि चिखल माती झालेलं आहे. किराणा मालाच्या दुकानाचं पण भरपूर नुकसान झालेलं आहे. ते सगळं साफ करण्यात येते. NDRFचे जवान, आर्मीचे जवान सुद्धा इथे पाहणी करायला आलेले आहेत. आत्ताच अशी माहिती मिळत आहे की मुरलीधर मोहोळ हे इकडे पाहणी करायला येणार आहेत आणि सुप्रिया सुळे देखील, जे खडकवासला मतदारसंघाच्या खासदार आहेत, त्या देखील इथे येणार आहेत. त्यामुळे ही सगळी साफसफाई करण्यात येत आहे. आपल्यासोबत आत्ता आहेत दौंडकर काका, ज्यांचं एक मंगल कार्यालय आहे आणि काल ते पाण्यामुळे भरपूर नुकसान झालेलं आहे. काका, काय परिस्थिती होती काल? परिस्थिती पार, आमच्या दुकानात पाणी शिरलं आणि आमच्या गाद्या 100 गाद्या, हे नवीन माल अजून सुद्धा काढलेला नाहीये. हे प्लॅस्टिकच्या ह्याच्यात अजून काढलेले नाही, ते पण खराब झालेले आहेत, बोलले आहेत मटेरियल. आणि गाद्या हे सगळं राडारोडा झाला, हे पडलेलं आहे. जिओचं मशीन सुद्धा, आणि आतमध्ये सगळं गाद्या पाण्याने सगळ्या गाळांनी भरून गेलेले आहेत आणि हे देवारा वगैरे सगळं आमचं नुकसान झालेलं आहे. तुम्हाला सतर्कतेचा काही इशारा देण्यात आला होता. आता तुम्हाला सरकारकडनं काय अपेक्षा आहे? आम्हाला सरकार 5-10 हजार रुपये देतं, म्हणजे काही मिळत नाही. 5-10 हजार हे जास्त नुकसान झालेलं आहे. देताना 5-10 हजार रुपये देतात, हे चुकीचं आहे. आज आमचं एवढं लाख रुपयाच्या गाद्या आहेत त्या निसत्याच, बाकीचं नुकसान झालं ते वेगळंच. आणि आत्ता ऑफ सीझन आहे, लग्नाचा सीझन नाही आहे, त्यामुळे ह्याची नुकसान भरपाई कशी होणार आहे? ते सरकारने द्यायला पाहिजे असं आम्हाला वाटतं. पण 5-10 हजार देतात, हे चुकीचं आहे. ते काय त्याच्यात हे होत नाही. सगळ्या आमच्या इथले रहिवासी लोकांचे म्हणजे TV, कॉम्प्युटर वगैरे सगळ्या खालच्या लोकांचे नुकसान झालेलं आहे. तर सरकारने 5-10 हजार रुपये न देता जास्तीत जास्त इथं लोकांची नुकसान भरपाई द्यावी, हे मला असं वाटतं.
किरण, आपण जसं बघू शकतो संतप्त प्रतिक्रिया ही मिळत आहे लोकांकडनं. ते जरी खरं असलं असं असताना देखील आपण बघू शकतो की लोकांना स्थलांतरित करण्यात आलं असं जे दावा करतात ते खोटं आहे. आपण इकडे लोकांशी संवाद साधत आणि त्यांच्याकडनं जाणून घेऊयात की नक्की काय परिस्थिती होती. काका, असं म्हणण्यात आलं होतं की लोकांना स्थलांतरित केलंय आणि त्यांना एका सुरक्षित जागेवरती नेलंय. काय सत्य परिस्थिती आहे? फार उशिरा काम झालं ते. पहिलं आमचं म्हणणं असं की पाणीच चुकीच्या पद्धतीने सोडलं गेलं. कोणाशी ताळमेळ नव्हता आणि आम्हाला कुठली पूर्व कल्पना न देता हे पाणी सोडलं गेलं. त्यामुळे खूप नुकसान झालं आमचं इथं. आम्ही लोकांना म्हणजे आमच्या गाड्या बाहेर काढूसोबत आमच्या घरात पाणी घुसलं होतं. ही सत्य परिस्थिती आहे. आणि हे पहिल्यांदा- असं म्हणतायत की तळमजल्यावरच्या लोकांना जे स्थलांतरित करण्यात आलं होतं ते न करता ते तुमच्या जे वरच्या फ्लोअरवरती राहत होते त्यांच्या घरामध्ये शिफ्ट करण्यात आलं होतं. नक्की काय परिस्थिती आहे? हो, कारण तेवढा वेळच मिळाला नाही पाणी आल्यामुळं. लोकांच्या वस्तू घरात अडकून राहिल्यात आणि वस्तू अडकून राहिल्यामुळे लोक स्वतः तिथं राहिली आणि ते वर सारखं होती की त्यांना वाटतं की एवढं पाणी येणार नाही. पण पाणी बघितलं तुम्ही 6 फुटापर्यंत पाणी आणलेलं, ही लेवल दिसते. आणि आम्हाला ही कुठलाही कल्पना नाही दिली. अगदी साहेब भोंगळ कारभार आहे म्हणजे सरकारचा, जो कोणी प्रशासन असेल त्याचा. आत्ता इथे सोसायट्यांमध्ये किती राडारोडा आहे? कारण आपण जसं बघू शकतो की इथे 2 खासदार येणार आहेत पाहणी करण्यासाठी. तर तुमची काय अपेक्षा आहे? खासदार येणार आहेत आमच्याकडे, बरोबर आहे. पण आमच्याकडे फक्त काही झालं प्रसंग असे घडले तरच खासदार येतात. आणि आता तुम्ही हे बघता इथं राडारोडा आम्ही स्वतः आणून टाकलेला आहे. कॉर्पोरेशनचे लोक आता आले ते फक्त रस्ता साफ करतात. पण आमच्या इथं आतमध्ये प्रचंड घाण आहे आणि वाहून आलेले बऱ्याच गोष्टी आहेत. इथं गाड्या वाहून गेल्यात लोकांच्या. आता हे तुम्ही बघता हे सगळं वाहून गेले. आणि आता खासदार येणार म्हणून फक्त रस्ते पहिले साफ केले जातात आणि सोसायटी साफ केलेल्या नाही आहेत अजून. काकू, ह्या सगळ्यामध्ये तुमचं काय मत आहे? काय काल परिस्थिती होती आणि आता काय आहे? एक तर पूर्वसूचना न देता त्यांनी पाणी सोडलं आणि आम्ही जेव्हा त्यांना विचारलं की पूर्वसूचना तुम्ही आम्हाला सांगितलं का नाहीत, पहिले जसं सांगायचे तसे, तेव्हा त्यांनी सांगितलं हा पाटबंधारे खात्याला प्रश्न विचारा, हा आम्हाला प्रश्न विचारू नका. आणि दुसरी गोष्ट, लोकांचं नुकसान तर झालंच आहे आणि आम्हाला मदतीला ही फक्त स्थानिक लोकं आलीत. इथं जी राहतात आमच्या मंडळाची मुलं, यांनी सगळी मदत केली. आम्हाला कुठल्याही कार्यकर्त्यांनी मदत केली नाही. नक्कीच किरण, आपण जसं बघू शकतो की इकडे संतप्त प्रतिक्रिया मिळत आहेत आणि त्यामुळे लोकांची अशी अपेक्षा आहे की सरकारने ही पूर्वसूचना द्यायला पाहिजे होती आणि आता फक्त डॅमेज कंट्रोल मोड सुरू करून काही उपयोग नाही आहे. किरण, नक्कीच रेवती, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. पिंपरी चिंचवडमधील तब्बल 2800 नागरिकांचं स्थलांतर करण्यात आलेलं आहे. शहरातील विविध शाळा, समाज मंदिरात स्थलांतरितांची सोय करण्यात येते. शितोळे नगर, जुनी सांगवी, नवी सांगवी, एकता नगरमध्ये पाणी भरलेलं होतं. पुराचं पाणी वस्त्यांमध्ये घुसलेलं आहे. त्यामुळे नागरिकांचं स्थलांतर करण्यात आलेलं आहे. जुनी सांगवी, नवी सांगवी, एकता नगरमध्ये पावसाचं पाणी साचलं होतं. 200 लोकांना आपण दिलेला आहे. त्या ठिकाणी 200 जवळजवळ नागरिकांची व्यवस्था करण्यात आलेली आहे. काही मधुबन कॉलनी वगैरे या परिसरातले पण लोकांना शिफ्ट करण्यात आलेलं आहे. आणि रात्रीतूनही काही इमर्जन्सी लागली तर बोट वगैरे सगळ्या सुविधा त्या ठिकाणी आपण उपलब्ध करून ठेवलेला आहे. प्रशासन पूर्णपणे अलर्ट मोडवर आहे. सर्व नागरिकही त्या ठिकाणी पूर्णपणे त्या ठिकाणी सहकार्य आपल्याला करत आहे. सर, सगळं आम्ही राहतो इथं पण सगळं चिंता आमच्या घराकडेच आहे. आमच्या आयकोली पत्रायचे कधी वाहून जातील काय सांगता येत नाही. आणि आम्ही जसं ते पाणी आलं तसं आम्ही इकडे पळून आलोय. आम्ही शाळा म्हणजे मोजके लोकांनी शाळेत शिकलोय किंवा नाही का, सगळे डॉक्युमेंट वगैरे आमचे तिथंच आहेत. ते कधी वाहून जातील काय सांगता येत नाही. पण काय आहे, जीवापेक्षा महत्त्वाचं काही नाही. त्यामुळे आम्ही 6 वाजता जसं आम्हाला कळलं तसं आम्ही इकडे आलो. काय प्रार्थना करताय देवाकडे या सगळ्या परिस्थितीत? देवाकडे हेच प्रार्थना करतो की लवकर लवकर हे सगळं चांगलं व्हावं आणि सगळं सुखरूप घरी जावं सगळ्यांना. नमस्कार, मी शेखर सिंग, महानगरपालिका आयुक्त, पिंपरी चिंचवड महानगरपालिका. आपल्या रात्रीपासूनची जी पाऊसची परिस्थिती आहे आणि रेड अलर्ट जे IMDच्या मार्फत घोषित करण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये घाट एरियाजमध्ये खूप मोठ्या प्रमाणात पाऊस असल्यामुळे धरणाचं जे आपला लेवल आहे जवळपास 75% 80% पर्यंत पावना, मुळशी आणि इतर धरण आपले पोहोचले. त्याच्यामुळे आपला कॅचमेंट एरियामध्ये तर त्यातून आपला नदीमध्ये विसर्ग ऑलरेडी सुरू आहेच. त्याचे पुढे इन ॲडव्हान्स प्रिकॉशनरी इव्हॅक्युएशन आपल्या सर्वांच्यासाठी खूप महत्वपूर्ण आहे. सर्वांना माझी अजून विनंती आहे, कृपया करून जर खूप क्रिटिकल तुम्हाला काम नसेल तर घराचे बाहेर कृपया करून पडू नका. पण जर तुम्ही नदी काठेवरचे घरामध्ये असतील तर त्या ठिकाणी आम्हाला प्री इव्हॅक्युएशन मध्ये मला मदत करा.
पुण्यातल्या पूरस्थितीची गुरुवारी अजित पवारांनी पाहणी केली. अजित पवारांनी एकता नगरसह जिथे जिथे पाणी साचलं होतं त्या भागाची पाहणी देखील केलेली आहे. काल दिवसभरात पुण्यात घरं आणि इमारतींमध्ये अडकलेल्या तब्बल 160 लोकांना बाहेर काढण्यात यश आलं. सध्या शहराच्या विविध भागात 200 पेक्षा अधिक अग्निशमन दलाचे जवान आणि अग्निशमन दलाचे अधिकारी तैनात आहेत. पुण्यातल्या सिंहगड रोड भागातल्या एकता नगरमध्ये एनडीआरएफची 2 पथकं तैनात आहेत. एनडीआरएफची तिसरी टीम पुण्यातल्या वारजे परिसरात तैनात करण्यात आलेली आहे. पावसामुळे झालेल्या घटनांमध्ये आतापर्यंत 6 जणांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे. डेक्कन जिमखाना परिसरातील पुलाची वाडी येथे काल पहाटे झालेल्या मुसळधार पावसात विजेचा शॉक लागून 3 जणांचा मृत्यू झाला होता. त्यांच्या कुटुंबियांना 5 लाखांची मदत देण्यात आलेली आहे. तर मावळ तालुक्यातील आदरवाडी गावात दरड कोसळून एकाचा मृत्यू झालेला आहे. पुण्यात अचानक एवढ्या प्रमाणात पाणी का साठलं याबद्दल पुण्याचे पालकमंत्री अजित पवारांना विचारण्यात आलं. त्यावेळी अजित पवारांनी 2 प्रमुख कारणं सांगितलेली आहेत. एक म्हणजे धरण क्षेत्रात झालेला प्रचंड पाऊस आणि दुसरं म्हणजे चुकीच्या पद्धतीनं झालेली बांधकामं. पवार नेमकं काय म्हणालेले आहेत आपण पाहूयात. त्याचबरोबर शहरामध्ये साधारण 4-4.5 इंच पाऊस पडला, जवळपास 4.5 इंच, आणि वरच्या भागात 8 इंचाच्या पेक्षा जास्तीचा पाऊस पडला. अशामुळं शहरातलं पण पाणी आणि वर तिकडं पडलेल्या पावसाचं जे पाणी आहे ते पण आपण खडकवासल्यातनं सोडलेलं पाणी, अशा प्रकारे पाणी दोन्हीकडनं आल्यामुळं थोडीशी काही काळाकरता पाण्याची पातळी वाढलेली होती. कारण पूर्वीच्या काळामध्ये जे ओढे होते, पूर्वीच्या काळामध्ये जे नाले होते, पूर्वीच्या काळामध्ये ज्या काही नद्या, राम नदी होती, ती नंतर म्हणजे अशा लहान लहान करत तिथं काही गोष्टी केल्या गेल्या. त्याच्यामध्ये काही बिल्डर पण दोषी आहेत वगैरे. पण हा भाग आता वेगळा आहे, अलग आहे. त्याच्यामुळं पाणी बाहेर पडण्याच्या करता आता हे सगळे एकदा झाल्यावर ज्या भागात सोसायटी झाली त्यांनी वॉल कंपाऊंड केलंय, त्याच्यावर वरनं येणारं पाणी अडलं जाते आणि ते कुठनं बाहेर पडत नाही. अशा काही ठिकाणी परिस्थिती आहे, त्यामुळं पण अडचणी येते. त्याच्यावर जिथं नाल्यांवर किंवा ओढ्यांवर अतिक्रमण केलेलं असेल किंवा तिथं तो बंद करण्याचा प्रयत्न केलेला असेल, त्याला मोकळीक करून द्यावी लागेल. त्याशिवाय असा अचानक पाऊस पडल्यानंतर ही जी आजची परिस्थिती निर्माण झाली त्याच्यावर आपल्याला कंट्रोल आणता येईल. एकीकडे पुण्याच्या एकता नगरमधील नागरिक पहाटे पाणी सोडताना अलर्ट मिळाल्याचा नाही अशी तक्रार करतायत, तर दुसरीकडे केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी 35,000 क्युसेक पाण्याच्या ऐवजी 55,000 क्युसेक पाणी सोडल्याचा आरोप प्रशासनावर केलेला आहे. याचाच आढावा घेतलाय आमची प्रतिनिधी प्रतीक्षा पारखे हिने. आपण पाहूयात. 10,000 क्युसेक पाणी सोडण्यात आलं होतं आणि त्यानंतर पहाटे आज 40,000 क्युसेक पाणी सोडण्यात आलेलं आहे. मुठा नदीच्या पात्रात पाणी सोडल्यानंतर मुठा नदीच्या आजूबाजूला तुम्ही जर बघू शकत असाल तर हे आहे एकता नगर. जर इथून तुम्ही बघू शकत असाल तर या सोसायटीच्या लगत नदी पात्र दिसत आहे आपल्याला मुठा नदीचं, आणि या मुठा नदीमध्ये जे पाणी सोडलं आहे ते पाणी थेट या सोसायट्यांच्या पार्किंग मध्ये शिरलेलं आहे आणि त्याच्यामुळे आता जवळजवळ पहिल्या मजल्यापर्यंत हे पाणी आलेलं आहे आणि लोकांचं जनजीवन जे आहे विस्कळीत झालेलं आहे. पीएमआरडी आणि महानगरपालिका हे प्रशासन युद्ध पातळीवर सिंहगड रोडवर काम करत आहे, लोकांना मदत करत आहेत. आपल्याबरोबर काही स्थानिक लोक आहेत, त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत. पहाटे हे पाणी सोडलं आहे, कशा प्रकारे हा सगळा अनुभव होता? हा कालाप्रमाणे बरेच वर्षानंतर हे पाणी आलेले आणि तिथे 2-3 भिंती घेतल्यानंतर ते पाणी इकडे घुसलेलं आहे. सकाळी प्रशासन किती वाजता आला आणि कशा प्रकारे? प्रशासन आले, त्यांनी मदतीला हात लवकरात लवकर दिला त्यांनी. त्यामुळे सहकार्य बरेच झाले सगळ्यांचं. सगळेच जण आपले अधिकारी वगैरे सगळे उपस्थित होते, नगरसेवक, आमदार, खासदार सगळे येऊन गेले तिथे. नक्कीच तर नगरसेवक आणि आमदार यांनी इथे हजेरी लावलेली आहे, लोकांना पूर्णपणे मदत केलेली आहे. परंतु ही जी भिंत, जी सीमा भिंत आहे ती फुटली होती आणि त्याच्यामुळे जे नदीचं पाणी आहे ते नदीचं पाणी या सोसायट्यांमध्ये भरलं होतं. थोडं थोडं पाण्याचा ओघ हा कमी होत आलेला आहे. परंतु ज्या प्रकारे 40,000 क्युसेक पेक्षा जास्त पाणी खडकवासला धरणातून सोडण्यात आलेलं आहे आणि
ज्या प्रकारे सिंहगड भागालगतचा हा सगळा जो प्रदेश आहे तो अफेक्टेड झालेला आहे, त्याच्यामुळे सकाळपासूनच लोकांचं जनजीवन हे विस्कळीत झालेलं आहे. परंतु महानगर प्रशासनाने ज्या प्रकारे सर्वांची काळजी घेतलेली आहे त्यांचं काम वाखाणण्याजोगं आहे. पुण्याहून प्रतीक्षा पारखी, NDTV मराठी. जलसंपदा आणि पालिकेतील अभावामुळे पुण्यात कालची ही परिस्थिती उद्भवली, याची चौकशी करून कारवाई करणार असं स्पष्ट केलेलं आहे पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांनी. मोहोळ नेमके काय म्हणालेले आहेत आपण पाहूयात. काल पूर्ण दिवस या सगळ्या धरण क्षेत्रामध्ये प्रचंड पाऊस झाला आणि काल रात्रीतून टप्प्याटप्प्यानं 25,000, 40,000 आणि पहाटे 6 वाजता तर 55,000 क्युसेक पाणी या पुण्याच्या या सगळ्या नदीमध्ये आपल्याला सोडण्यात आलं आणि स्वाभाविकपणे मोठा पुराचा फटका पुणेकरांना या पाण्याच्या प्रभावामुळे किंवा पाण्याने जे काही सगळ्या बाजूला पाणी घुसलं नदीच्या आजूबाजूला त्या परिसरातली मोठी हानी झाली आहे. जनजीवन विस्कळीत झालंय. मी सुद्धा अधिवेशन सुरू असताना ही परिस्थिती पाहिली तर अधिवेशन सोडून आलो की खऱ्या अर्थानं जलसंपदा खात्याच्या प्रशासन आहे आणि महापालिका प्रशासन यांच्यातला समन्वयाचा हा अभाव दिसून आला. खऱ्या अर्थानं जर तुम्ही 55 क्युसेक पाणी सोडणार होतात तर खरं तर त्याची माहिती देणं अपेक्षित होतं, लोकांना सावध करणं अपेक्षित होतं. हे मात्र 100% खरं आहे आणि मला असं वाटतं की हे कुठल्याही प्रकारे खपून घेतलं जाणार नाही. याची निश्चितपणे आम्ही चौकशी करू. काल पावसानं धुमशान घातलं. आजही राज्यातील काही जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आलेला आहे. रायगड, रत्नागिरी, पालघरला रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. शिवाय नागरिकांनाही सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे. तर मुंबई, ठाणे, नवी मुंबईला आज सकाळी 8:30 पर्यंत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे. किनारपट्टी आणि घाटमाथ्यावर अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलेला आहे. रत्नागिरी, रायगड आणि साताऱ्याला रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. हवामान विभागाने आज किनारपट्टी आणि घाटमाथ्यावर मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. राज्यातील नेमक्या कोणकोणत्या जिल्ह्यांना कुठला अलर्ट देण्यात आलेला आहे आपण पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. रत्नागिरी, रायगड, सातारा सकाळपर्यंत, मुंबई, नवी मुंबई, ठाणे जिल्ह्याला रेड अलर्ट हवामान विभागाने दिलेला आहे. सिंधुदुर्ग, कोल्हापूर, पुणे दुपारनंतर मुंबई, ठाणे, पालघर जिल्ह्याला हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट दिलेला आहे. नाशिक, धुळे, नंदुरबार, पूर्व विदर्भाला येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. मुंबईत सध्या काय स्थिती आहे याचाच आढावा घेतलाय आमची प्रतिनिधी जुई जाधव हिने. आपण पाहूयात. मुंबईमध्ये आज सकाळी 8:30 पर्यंत रेड अलर्ट जाहीर करण्यात आला आहे आणि त्यानंतर ऑरेंज अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. मात्र आज सकाळपासूनच पावसाने उसंती घेतलेली आहे. काल जर आपण पाहिलं तर मग मुंबईमध्ये पहाटेपासूनच मुसळधार पावसाला सुरुवात झाली होती आणि परिणामी अनेक सखल भागांमध्ये पाणी साचलं होतं. त्यासोबतच रेल्वे वाहतूक देखील 10 ते 15 मिनिटांसाठी विस्कळीत झाल्या होत्या आणि तब्बल 60 गाड्या या रद्द करण्यात आल्या होत्या. दुसरीकडे जर आपण पाहिलं तर मग अनेक सखल भागांमध्ये पाणी साचल्याने रस्ते वाहतूक देखील जाम झाली होती, ठप्प झाली होती. अनेक ठिकाणी ट्रॅफिक जामसारखी परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र आज पावसाने उसंती घेतल्यामुळे मुंबईकरांना जरा दिलासा मिळालेला आहे. दुसरीकडे जर आपण पाहिलं आज जरी रेड अलर्ट जाहीर केला असला तरी देखील मुंबईच्या शाळांना मात्र सुट्टी दिली गेली नाहीये. मुंबईच्या शाळा आजही सुरू आहेत आणि मुंबई महानगरपालिकेने काल ट्विट करून सांगितलं आहे की मुंबईमध्ये पावसाची परिस्थिती ही सुरळीत आहे, कुठलेही जनजीवन विस्कळीत झालेले नाही आहे. त्यामुळे मुंबईकरांना जरी आज रेड आणि ऑरेंज अलर्ट जाहीर केला गेला असला तरी देखील सध्या पावसाने उसंती घेतल्यामुळे मुंबईकरांना मुसळधार पावसापासून दिलासा मिळालेला आहे. असं असलं मुसळधार पाऊस पडत असला तरी देखील एक आनंदाची बातमी ही आहे की सोमवारपासून जो 10% पाणी कपात लागू केलं गेलं होतं महानगरपालिकेकडून ते रद्द करण्यात येणार आहे. कारण का 7 तलावांपैकी 4 तलावांमध्ये पाणी भरून ते तलाव ओव्हरफ्लो झाल्याचं चित्र कालच्या पावसामध्ये आपल्याला पाहायला मिळालं. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रतीक जाधव सह जुई जाधव, NDTV मराठी, मुंबई.